तर हे गाईस कसे काय भावांनो, आता आम्ही चाललोय सिटू आले पुण्याला. येणार दिन माझ्या डोक्यात ताप आलाय, पण जाऊन ते असो. ओम, सिटू, मी आणि हा दिनेश आहे. आता आम्ही चाललोय. कुठं चाललोय आम्ही आमची काशी करायला. कुठं नाव असा मी 3 दिवस 2 नाईट डे झालेलो आहे. बस. तुझी जबाबदारी याच्यावर आहे. माझी जबाबदारी आहे, खर्च यायचा आमचा विषय असो काही. आता भेटूया तुम्हाला पुढचं आहे तिथं गेल्यानंतर, डेस्टिनेशनवर गेल्यावर. धन्यवाद. धन्यवाद. लेट्स गो. आता भावांना चाललोय आता. 5 मिनिटात निघणारी निघायची तयारी. तुमच्या भावाला उठत त्यांची चप्पल घातली. मान्य, चप्पल घालायचं कारण असं की पाऊस बाहेर खतरनाक पाऊस पडतो तो कधी पण. तर पावसाचं ओढू नको, आपल्याला बूट त्याच्याला खराब करता जाऊन दे. आता तुम्हाला भेटतो रस्त्यावर. भावांनो आता निघालोय. भावांनो हे आले, ह्यांची काशी करताय, रस्ते बघताय. आपलं काय रस्ता चिल असतो, तुमची काशी करा. हा चालतो हा रस्ता असतो तो कसं भावांनो, आपण चिल्ड्रन पण कसं आहे, शेवटी मला पण बघायला लागेल. हा माझ्या भरोसा आलाय तर फिरायला लागेल. तर मला पण जायचं. तिथे डोकं लागत नाही. आम्ही राजस्थानला गेलो तरी डोकं लावलं नाही. यांच्या भरोसा गेलो. आता मला माझी बुद्धिमत्ता करायला लागेल चाणक्यची. आमच्या भरोश्यावर आणि त्याच्या खर्चावर. जाऊन द्या, रस्ता भटकतोय पण लवकर शेवटी तिचे अचीव करायचं लाईफ मध्ये. आता चाललो अचीव करायला. काशी काय चाललोय आता. आमच्यासोबत भावांनो नित्या थोडी आहे. निंजा थोडी ना अनमास्क आपली अनबॉक्सिंग केली स्वतःची. हो माय खूप टेन्शन मध्ये आलं. होम टेन्शन नक्की आपण पोहोचून जाऊ. भावांनो जे वातावरण झालंय ना आता, पाऊस आलाय. पाऊस सांगतो होणार बोलत नाही. आपण तुम्हाला सांगतो भावांनो, डेंजर होतो एकदम. वातावरण बघा, वातावरण एक नंबर. मला तर भारी वाटतंय भाई, मला तर काही नाही. काय हा दाखवतो रे. हा तर भावांनो, हा तुम्ही बघू शकता. हे असं व्हायचं कारण फक्त एकच आहे, काय म्हणजे पाऊस. पाऊस एवढा घाण पडलाय की भयंकर विचारू नका. हे आमच्या सगळ्यांची हाल अशी. आणि मग एकदम भारी अवस्था. अरे बाप रे बाप. ही सगळ्यात भारी गोष्ट जी आम्ही बघितल्यानंतर ती हीच आहे. हे दोघं कपल. आता सध्याची पोहोचलो आम्ही लवासाला. आता अंदर गेला दाखवतो कसा काय विषय काय नाही. मित्रांनो असं भारी वातावरण. तुम्ही नक्कीच या. कधी तुमच्या पण नशिबामध्ये मी तुला असं वातावरण तू असेल सध्या ऐक तुम्हाला माझं यार, नक्कीच पण काहीच आवाज नाही यायला. आता आपण मित्र बघा साथीदार साहिल राहिला घरी. घरीच राहतो. लावतो थोड्या वेळ. घरीच राहिला तू. नको घरी. चलो चलो चलो. हो, थांब रे व्हिडिओ जाता जाता येते का? जाय ना मग. थांब असं थांब आता करतो तू. भावांनो बाकी काहीच नाही, फक्त असती आणि क्रीडा. अरे माझं काय काय बघते पहिले. भावांनो परत जयपूर सारखं भाऊची पॅन्ट फाटली. पाणी प्यायचं तर पाणी निघलं पाणी. आम्ही जयपूरला गेलो तिथं भाऊची पॅन्ट फाटली. नाशिकला गेलो तिथेही पेट फाटली होती. ठिकाणी पॅन्ट फाटली. पेट फाड आमचा इतिहास आहे. सगळं फाडतं भाऊ. परंपरा आहे रे ती. परंपरा आहे. अशी करा गाड फाटली पाहिजे. भावांनो असं काम करा की असं पाणी निघलं पाहिजे. वातावरण नंतर ते आपली काढणार. उभी 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 काढ उभी. तर
भावांनो ह्या प्रकारात आम्ही आलो लवासाला पोचलोय. आता हे कुठं चढताय हे फक्त सिटू आमच्यामध्ये चढू शकला आतापर्यंत बाकी कोणी चढू शकलं नाहीये. पायऱ्या रे बस बाकी काय आता बघू ना वरती काय येतं. बाय नजारा बघा इथून. नजारा बघू आमची फाटली 5 मिनिटं आधी. ओम कसं वाटते? भारी वाटते वातावरण भारी. हां वातावरण भारी आणि कचरा पण भारी आहे. कचरा म्हणजे झाडाची पाण्यातली. हां हां इथं काय आत नाही. अरे नाही कोणतरी बसले. भावांना तुम्हाला दाखवायची काहीतरी गोष्ट. स्विमिंग पूल पण माहीत नव्हतं. हे बघा सिटू मी काय म्हणतो तुला कधी पुण्य करायची अशी पाप धुवायची अशी त्याच्या उडी मार. ते सगळे पाप जे हे सगळे ते खपले पाहिजे सगळं निघून जाईल तुझं. एकच मोका आहे. एकदम पवित्र आहे. पवित्र आहे. याच्यात पाण्यात गेलो तर मी अपवित्र अपवित्र जाईल ना. पवित्र काम का केलं पण तू? असं म्हणून जे लोकांना पाप धुतले ते डुबले. बरोबर. हे बघा ते बघा खाली लाश पडली बघा. हे स्केलेटन दिसलं का? मोबाईलमध्ये जास्त कॅमेराचा प्रॉब्लेम दिसत नाही आणि स्केलेटन पडले खाली जाऊन ते. दारूच्या बॉटला खाली. माउंटेन ड्यू के साथ. माउंटेन ड्यू डरकी मागे जाऊन दे. एक असा साधा व्हिडिओ काढ. पण मी तर इथल्या वर्षी असं तिथं मजा आली रे रस्त्यावर. फक्त लवासाने हे पुरं ट्रॅव्हल करताना जो मजा मजा आली. येतो. पण बाय द वे इथं यायची जी मजा आहे कोणासोबत तुम्ही वरती घालायली. पण इथं यायची जी मजा आहे आपल्या गर्लफ्रेंडसोबत म्हणा मैत्रिणीसोबत म्हणा पण ही आईबा कोणासोबत यायला लागते. हे जर तो विचाराकडे असून पण आला नाही यांच्यासोबत माझ्यासोबत आला शेवटी. हे कट. आता वापस जे तुम्ही म्हटलं ते म्हणा आपण हे रील टाकू. आश्चर्य आहे की गर्लफ्रेंड सोबत आहे याच्यासोबत आहे पण कोण आला आमच्यासोबत हे हे बघा हे आले आमच्यासोबत. पासून म्हण भावांना इथं जी यायची मजा आहे खरी सांगायची म्हटली तर गर्लफ्रेंड म्हणा मैत्रीण म्हणा बेस्ट फ्रेंड म्हणा बेस्टी मग त्यांच्यासोबत तर आम्ही बघून असं आलो सगळे दरिंदे हैवान का म्हणलं तुला सांगायचं काहीच पर्याय नाही. चलतं पुढं आता. तर भावांनो मी तर आलोय. बॅकग्राऊंड टाकू भैया कॅमेरामॅन. कॅमेरामॅन ब्लॉग पण नाही बघा हा हे जे आहे 2 नंबरचं हे माझ्या आजोबांनी विकलं होतं म्हणून हे दिवस आली तर भीक मागायची. हे जे मिनी मॉल आहे हे माझे आत्याने सांगितलं. आणि हे जे आहे हे झाड या झाडाला अगोदर सोन्याचे आंबे खूप मोठा नाही खूप मोठा इतिहास आहे. सोन्याचे आंबे यायचे. नाही अंड्याचा नाही इतिहास असा किती जुना आहे. हां 4 वर्ष जुने आणि किती अगोदर सोन्याचे अंडे यायचे पण ते हिस्से वाटेमध्ये ते झाड आमच्या आत्याकडे चाललं गेलं. ती वेगळी गोष्ट आहे. आता काय हे आता आजचा लोक बंद करा आणि लाईक करू नका कमेंट करू नका रिपोर्ट करा. रिपोर्ट करा. धन्यवाद. हॅलो चालू का? तर भावांनो ब्लॉग आवडला नक्की मध्ये लाईक करा सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि इकडे ह्या